राज्यात येत्या 4 दिवसांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती हवामान खात्याने वर्तवलेली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी IMDच्या प्रमुख शुभांगी भुते मॅडम जोडल्या गेलेल्या आहेत. मॅडम काय सांगाल, राज्यात येणाऱ्या 4 दिवसामध्ये अतिमुसळधार पाऊस जो आहे तो पडणार आहे असा इशारा दिलेला आहे. कुठे कुठे कशा पद्धतीने पाऊस पडणार आहे आणि कशा पद्धतीच्या उपाययोजना हवामान खात्याकडून असणार आहेत? राज्यामध्ये कोकण आणि घाट रिजनमध्ये घाट माथ्यावर बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. जसं तुम्ही बघितलं ठाणे, रायगड, पालघरमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा पाऊस झाला. याच्या मागचं कारण म्हणजे ऑफशोअर ट्रफ आहे जी ॲक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे वाऱ्याचा वेग वाढलेला आहे. आणि सर्वसाधारणतः जेव्हा ऑफशोअर ट्रफ ॲक्टिव्ह असते तेव्हा संपूर्ण कोकणासहित घाटमाथ्यावर भरपूर पाऊस पडतो. त्याच्यामुळे सातारा, सांगली, नाशिक, पुणे याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट दिला आहे, ज्याच्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोबतच वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर किंवा कधीकधी 50 किलोमीटर ताशी इतका वाहू शकतो. आणि बाकीच्याकडे येलो अलर्ट जारी केलेला आहे. काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. त्या स्पेल्स असण्याची शक्यता आहे की त्या मोठ्या तीव्र स्पेल्स असण्याची पण शक्यता आहे. मुंबईत कशा तीव्रता असणार आहे पावसाची? मुंबईसाठी सगळ्या दिवसांसाठी येलो अलर्टच जारी केलेला आहे, पण कधी कधी त्या स्पेल्स हेवी टू व्हेरी हेवी असण्याची शक्यता आहे. आणि मग रेड अलर्ट कुठल्या कुठल्या ठिकाणी असणार आहे? रेड अलर्ट विदर्भामध्ये काही ठिकाणी काही डिस्ट्रिक्ट्समध्ये दिलेले आहे. तुम्ही वेबसाईटला व्हिजिट करू शकता. खूप खूप धन्यवाद मॅडम सामटेशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन राकेश सर, मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.